हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पकोडा कढी। तर त्यासाठी चला सुरुवात करूया। त्यासाठी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे। यामध्ये चमचाभर तेल घालून घेऊया। तेल चांगले तापून देऊया। त्यामध्ये घालणार आहोत आपण एक मोठा कांदा, मी बारीक चॉप केलेला आहे। एक मोठा कांदा घातलेला आहे। कांदा चांगला परतून घेऊ। आपल्याला गुलाबी करायचा नाहीये, तर याचा कच्चेपणा घालवायचा आहे। तर ह्यासाठी मी तो कांदा थोडासा परतून घेते। यातच आपल्याला घालायचं आहे 1 इंच आलं, 10-15 लसूण पाकळ्या यामध्ये घातला आहे। परतून घेऊया। आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, त्याही परतून घेऊया। एक मोठा टोमॅटो मी बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो घातलाय। आता यामध्ये 5 ते 6 काजू घालणार आहोत। काजू चांगले सगळे परतून घेऊया आणि यात अर्धा कप पाणी घालून हे चांगले शिजून देऊया। बघा तर फ्रेंड्स, आपला कांदा टोमॅटो आपला चांगला विरघळला आहे। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि हा मसाला थंड करून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपला मसाला थंड होतोय, तोपर्यंत आपण पकोड्याची तयारी करूया। मी त्यासाठी 2 कप बेसन पीठ घेतलेले आहे। ह्या कपानुसार 2 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये ओवा घालून घेऊया। ओवा हाताने क्रश करून घेऊया। अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे। याने हळदीने आपल्या पकोड्यांना चांगला रंग येईल। आता हे सगळे आपण मिक्स करून घेऊया। यात घालणार आहोत चवीनुसार मीठ। हेही मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत, ह्या घालत आहे। थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। हे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा बारीक चॉप केलेला यात घालणार आहोत। यात जास्त कांदा घालायचा नाही, म्हणून एकच मीडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे, बारीक चॉप करून घेतलेला आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। चांगले हाताने पहिले आपण चांगले मिक्स करून घेऊ। आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालूया। आपल्याला घट्ट न पातळ असे बॅटर तयार करायचे आहे। अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतोय। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी हे बॅटर अशा प्रकारचे केले आहे। आता याला चांगले फेटून घेऊया। अशा प्रकारे आपण चांगले फेटल्याने आपले भजी चांगले जाळीदार होतात आणि कुरकुरीतही होतात। आपण गोल भजी बनवतो, ती गोल भजी बनवत आहे।
तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व फेटून घेतलेली आहे चांगल्या प्रकारे. तर आता आपण याला झाकून ठेवूया 5 ते 7 मिनिटासाठी आणि आपण पुढची तयारी करूया. बघा तर फ्रेंड्स, आपले वाटण तयार झालेले आहे. आता आपण पकोड्या कढीची तयारी करत आहोत. त्यासाठी कढाई ठेवलेली आहे. यात मोठा चमचा तेल घालून घेऊया. ते तेल चांगले तापून देऊया. तेल चांगले तापलेले आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया. जिरे चांगले फुललेले आहेत. त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेऊया. आता यामध्ये आपण हा वाटण तयार केलेले ते घालून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मसाला घालून घेतलेला आहे. तो चांगला जरा 2 मिनिट शिजून देऊया. आता यातच आपल्याला घालायचा आहे 1 मोठा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर आणि काश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा. तर हे ड्राय मसाले यामध्ये घालून घेऊया. हे सर्व मिक्स करून घेऊया. चांगले परतून घेऊ आणि याला तेल सुटेपर्यंत शिजून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले मसाल्याने तेल सोडलेले आहे. आता अशा प्रकारे आपला मसाला छानसा शिजलेला आहे. सुवासिक वास सुटलेला आहे. आपल्याकडे भाजीला काही नसले तर अशी आपण पकोड्याची ग्रेव्ही, आपले महाराष्ट्रीयनमध्ये भज्यांची ग्रेव्ही बनवतो, पण त्याच्यामध्ये आपले वाटण असते. तर हे आपण तयार केले हे काजूचे वाटण आहे. तर मी अशा प्रकारचे मसाला चांगला भाजून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. मी मसाल्यामध्ये जो काही मसाला राहिला होता त्यामध्ये पाणी घालून मी हे ग्रेव्हीमध्ये घालत आहे. अशा प्रकारे आपल्याला हवे तेवढे पाणी घालून तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आता हे आपण सगळे ढवळून देऊया आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. पुन्हा ढवळून देऊ आणि एक मोठी उकळ काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपल्या ग्रेव्हीला चांगली उकळ आलेली आहे. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. अशा प्रकारे कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता हे ढवळून देऊया आणि गॅस बंद करूया. आता आपली पुढची तयारी आहे पकोडे बनवायची. तर चला तर आता आपण पकोडे बनवायला घेऊयात. बघा तर फ्रेंड्स, असे आपण आता पकोडे तयार करायला घेणार आहोत. तर त्यासाठी मी कढाईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवले आहे. तेल तापलेले आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेत आहोत. आता हे सगळे आपण मिक्स करून घेऊया. तेल चांगले तापून देऊया. ही गोल भजी सर्वांना खूप आवडतात. खूप सुंदरही बनतात आणि खूप छान लागतात. तर त्यासाठी मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. तर तेल तापत आहे. ते आपल्याला चांगले तेल तापलेले हवे आहे.
बघा तर फ्रेंड्स, आपले तेल चांगले तापलेले आहे, आपले बॅटरही चांगले फुललेले आहे. तर आता आपण सुरुवात करूया व पकोडे टाकण्याची. तर अशा हातावर घेऊन आपल्याला थोडे थोडे पीठ घालायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी भजी पकोडे घालून घेतलेले आहे. आता आपण याला तळून एक साईड तळेपर्यंत आपल्याला याला हलवायचे नाही. हलकेसे आपण याला फिरवून घेऊया. अशा प्रकारे याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, आपले पकोडे चांगले, आता याला आपण काढून घेऊया. आता दुसरी बॅच घालून घेते. आपल्याला तेल चांगले तापून द्यायचे आहे. अशा प्रकारे मी पकोडे घालून घेतलेले आहे. आता हे जरा जे पहिले घातले होते त्याला जरा हलवून घेऊया. अशा प्रकारे मी हेही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळत आहे. बघा तर फ्रेंड्स, आपली भजी तळून झालेली आहे, खूप खुसखुशीत झालेली आहे. अशा प्रकारची गोल भजी मी बनवली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTP किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बघा तर फ्रेंड्स, आपली ग्रेव्ही चांगली उकळलेली आहे. आता यात आपण हे पकोडे घालून घेत आहोत. अशा प्रकारे मी ही गोल पकोडे मी घालून घेत आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारची आपली ग्रेव्ही तयार आहे. तर आता मी ही सर्व करते. बघा तर फ्रेंड्स, आता गॅस बंद केलेला आहे. मी आज सर्व करते. तर आपला अशा प्रकारची आपली पकोडा कढी तयार आहे. खूप गरम आहे, खूप सुंदर झालेली आहे, छान दिसत आहे आणि खायला पण खूप छान लागते. तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही करून बघा अशा प्रकारची रेसिपी. आणि ही गोल भजी बनवलेली आहेत.
तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.